गोव्यामध्ये जमिनींचे बनावट व्यवहार करून परराज्यातील लोकांना लुटणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालाय। अशाच एका टोळीच्या जाळ्यात अडकून वाराणसीच्या उद्योजकानं तब्बल 16 कोटी 62 लाख 49 हजार रुपये गमावलेत। अनुराग कुशवाह असं या उद्योजकाचं नाव असून त्याच्या तक्रारीवरून भेलूपूर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या टोळीविरोधात FIR नोंदवण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही देखील गोव्यात जमिनी खरेदी करण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी अगदी लक्षपूर्वक बघा। तक्रारदार अनुराग कुशवाह यांनी उत्तर गोव्यातील पिळर्न पंचायत क्षेत्रातील अत्यंत मोक्याच्या जागेवरील भूखंड तब्बल 16 कोटी 62 लाख 49 हजार रुपयांना खरेदी केला होता। कागदोपत्री जमिनीचा सगळा मालकी हक्क मिळाल्यानंतर कुशवाह यांनी त्या जागेची साफसफाई करण्यासाठी मजुरांना पाठवलं। या मजुरांना बघून जमीन मालकी नसलेल्या वृद्ध महिलेला धक्का बसला। तिनं चौकशी केल्यानंतर सगळा भांडाफोड झाला। कुशवाह यांना दिलेली सगळी कागदपत्र बोगस निघाली। या प्रकरणी कुशवाह यांनी जमिनीचे पैसे घेतलेल्या टोळीला फोन केला असता त्यांनी कुशवाह यांना ठार मारण्याची धमकी दिली। या कारणानं कुशवाह यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 29 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी FIR नोंद केलाय। FIR नुसार मुख्य आरोपी अमित कुमार सिन्हा हा डेहराडूनचा रहिवासी आहे। त्यानं सर्वप्रथम कुशवाह यांच्याशी जमिनी संदर्भात संपर्क केला होता। गोव्यामध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एक जमीन आहे असं त्यानं सांगितलं आणि गोव्यातील व्हिटोरिओ जोस व्हेल्लो या संशयिताशी ओळख करून दिली। व्हेल्लो यानं देखील कुशवाह यांना तो कॅनडा स्थित व्यावसायिक असल्याची थाप ठोकली। उत्तर गोव्यातील बारदेश तालुक्यातील पिळर्न अर्थात पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात माझी जमीन आहे। कॅनडातील व्यवसायात मोठं नुकसान झाल्यानं मला ती जमीन विकायची आहे असं सांगून त्यानं कुशवाह यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला, पण कुशवाह यांना विश्वास बसत नव्हता। त्यामुळं संशयितांनी कुशवाह यांचं वाराणसीतील तेलियाबाग इथलं कार्यालय गाठलं। तिथं जमिनीची सगळी कागदपत्र दाखवली। त्यानंतर तिथल्या एका वकिलामार्फत 9 जुलै 2024 रोजी जमिनीच्या खरेदी विक्रीचा सामंजस्य करार करण्यात आला। हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कुशवाह यांनी 16 कोटी 62 लाख 49 हजार रुपये संशयितांना दिले। पण नोव्हेंबर 2025 मध्ये जेव्हा जमिनीचा ताबा घेण्यासाठी ते गोव्यात आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। या जमिनीवर तिथल्या एका वृद्ध महिलेची मालकी असल्याचं समोर आलं। त्यामुळं संतापलेल्या कुशवाह यांनी त्या टोळीला जाब विचारला आणि आपले पैसे परत करण्याची मागणी केली। तेव्हा आरोपींनी कथितरित्या शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। तसंच ते पैसे कधीही परत केले जाणार नाहीत असं धमकावून सांगितलं। याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमित कुमार सिन्हा, व्हिटोरिओ जोस व्हेल्लो, प्रजय सिनंदकर, डॉक्टर अमित कुमार सिंह आणि CA प्रमोद पटेल यांच्या विरोधात FIR नोंद केलाय। म्हणूनच गोव्यात जमिनी खरेदी करण्याचं स्वप्न बघत असाल तर वेळीच सावध व्हा। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।